तर आज आम्ही पुण्यामध्ये मटेरियल खरेदी करण्यासाठी आलो होतो आणि ऐश्वर्या मॅडमचं आज जोरदार स्वागत चाललं होतं. आदरातिथ्य चाललं होतं. त्यांना सगळ्या गोष्टी जागेवरती बसल्या बसल्या मिळत होत्या. मग त्यामध्ये चहा असू द्या, नाश्ता असू द्या, बिस्किट असू द्या. तर मॅडम मास्टर शेफ बघत बघत चहावरती याच्यावरती ताव मारत होत्या. एकानंतर एक अशा त्यांच्या सगळ्या ख्वाहिशी त्यांच्या वहिनींकडून कंप्लीट केल्या जात होत्या आणि त्यामुळे ऐश्वर्या मॅडम जास्तच आनंदित होत्या. आणि आज योगायोग असा की आम्ही मटेरियल घेण्यासाठी पुण्यामध्ये आलो होतो आणि आज श्राव्याचा वाढदिवस देखील होता. आम्हाला माहीत नव्हतं की आज तिचा वाढदिवस आहे, पण ते ट्युनिंग नेमकं मॅच झालं की आम्ही पुण्यामध्ये येणं आणि तिचा वाढदिवस असणं हे एकाच दिवशी झालं. त्यामुळे तिचा वाढदिवसही सेलिब्रेशन संध्याकाळी होणार होतं हे आम्हाला समजलं. त्यामुळे थोडंसं डेकोरेशन चाललं होतं. कोमलताई डेकोरेशन करत होत्यात आणि त्यामध्ये आम्ही त्यांना थोडंसं, ऐश्वर्या मॅडम ह्या डेकोरेशनच्या मालकीण आहेत त्यामुळे त्यांच्याकडून थोडंसं त्यामध्ये आयडियाज देणं चाललं होतं. तर आमच्याकडेही त्यातलं थोडंसं काम आलं होतं. ते म्हणजे ते हॅपी बर्थडेचा टॅग होता, तो आपल्याला तयार करायचा होता आणि मावशी होत्या ते बलून फुगवत होत्या. तर अशा प्रकारे आमचं डेकोरेशनचं काम चाललेलं होतं. ऐश्वर्या मॅडम डेकोरेशनचा व्हिडिओ घेत होत्या. ते कसं डेकोरेशन चाललं आहे ते पहा तुम्ही आता. तर ऐश्वर्याने फक्त व्हिडिओज काढले नाहीत तर ती स्वतःही डेकोरेशन करण्यामध्ये सहभागी झाली होती. तर आम्ही काही जास्त मोठं डेकोरेशन करणार नव्हतो. तर त्यामध्ये नॉर्मल बलूनचं वर्कच त्यामध्ये होणार होतं. थोडेसे कर्टन्स मागे लावले होते आणि अशा प्रकारे श्राव्याच्या बड्डेची तयारी चालली होती. तर आमची तयारी चालू असताना श्राव्या मॅडमला तयार करायला पाठवलं होतं आणि त्यांची पण तयारी चालू होती मेकअप वगैरे करण्याची. तर थोड्या वेळामध्येच आमचं संपूर्ण डेकोरेशन तयार झालं होतं आणि श्राव्या पण तिचं डेकोरेशन म्हणजे मेकअप करून तयार झाली होती आणि तिचा थोडासा फोटोशूट करायचं चालू केलं होतं आम्ही. तर मी तिचे फोटो कसे काढायचे हे तीच मला सांगत होती आणि तशा पद्धतीचे मी तिचे फोटो काढत होतो आणि तिला दाखवत होतो की कसे फोटो येत आहेत ते. तर तुम्ही बघा कसा फोटोशूटसाठी पोज द्यायचं तिला समजत होतं आणि कशा तिने पोझिशन दिल्या होत्या. बघ तुला आवडला का फोटो? छान आहे का? काय झालं? नाही नीट काढत नाही. भरपूर अशा पोज देऊन सगळे फोटो काढून झाल्यानंतर मग श्राव्याचे व्हिडिओ पण काढले ऐश्वर्या मॅडमनी आणि त्यानंतरनं त्यांच्या बड्डेला आता त्यांना विराजमान करायचं होतं. त्यामुळं त्यांचं थोडंसं मेकअप वगैरे व्यवस्थित झाला आहे का, ड्रेस वगैरे व्यवस्थित आहे का ह्याची पाहणी ऐश्वर्या मॅडमकडून करण्यात आली. ते सगळं झाल्यानंतर ना मावशी आणि ऐश्वर्या दोघींनी मिळून तिला बड्डे गर्लला लावतात, तोही तिला घातला. त्यानंतर ना थोडासा चेंज करण्यात आलं. त्यानंतर ना त्या बड्डेसाठी पूर्णतः तयार झाल्या. सगळं झाल्यावरती ॲक्च्युअल बड्डेला सुरुवात झाली, कारण आपल्यामध्ये सुरुवातीला ऑक्शन केलं जातं आणि ऑक्शन करून बड्डेची सुरुवात झाली.
तर अशा प्रकारे श्राव्याचा हा छोटासा बड्डे सेलिब्रेशन करण्यात आला. तुम्हाला हे बड्डे सेलिब्रेशन कसं वाटलं हे नक्की कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद. थँक्यू.